जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ। 5 पैकी 5 जागांवर महायुती विजयी। भाजपला 3 तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 जागा। महाविकास आघाडीला जिल्ह्यात भोपळा। सलग 5 वेळा जिंकलेल्या टोपे यांचा पहिल्यांदाच पराभव। गोरंट्याल यांनाही पराभवाचा फटका। मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। जिल्ह्यातील 5 जागांवरील महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले आहेत। भाजप 3 जागांवर तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत। तर सलग 5 वेळा विजयी झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे घनसावंगीतील उमेदवार राजेश टोपे यांना शिंदे शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडान यांनी पराभूत केला आहे। जालना मतदारसंघामधून अर्जुन खोतकर 33,000 मतांनी विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल पराभूत झाले आहेत। परतूर विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे बबनराव लोणीकर 4,665 मतांनी विजयी झाले, तर शिवसेना ठाकरे गटाचे आसाराम बोराडे पराभूत झाले आहेत। घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून शिंदे शिवसेनेचे हिकमत उडान 2,500 मतांनी विजयी झाले, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे हे पराभूत झाले आहेत। भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे 23,167 मतांनी विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे हे पराभूत झाले आहेत। बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण कुचे 46,000 मतांनी विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बबलू चौधरी हे पराभूत झाले आहेत। जालना जिल्ह्यातील या 5ही विधानसभा मतदारसंघात महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून भाजपच्या 3ही विद्यमान आमदारांनी विजय खेचून आणला, तर शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार जिंकून आल्याने जिल्ह्यात महायुतीला मोठे बळ मिळाले असल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्याभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे।